महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची थार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। पळचिल प्राथमिक आरोग्य केंद्र येथे जागतिक आरोग्य दिन उत्साहात संपन्न। उत्तम आणि चांगले आरोग्य हीच धनसंपदा। डॉक्टर अनिल काकड। शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक आरोग्य चांगले ठेवा। मुख्याध्यापक संजय जैतपाळ। जागतिक आरोग्य दिनाचे महत्त्व लक्षात घेऊन शासनातर्फे राज्यात सर्वत्र जागतिक आरोग्य दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला। यावेळी पळचिल प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अनिल काकड यांनी माझे गाव आरोग्य संपन्न गाव या संकल्पनेवर आधारित विविध आजारांवर माहिती आणि मार्गदर्शन केले। उत्तम आणि चांगले आरोग्य हीच खरी धनसंपदा आहे असे मौलिक मार्गदर्शन वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अनिल काकड यांनी येथे केले। आरोग्य प्रभात फेरी प्राथमिक माध्यमिक शाळेपासून ग्रामपंचायत कार्यालय ते आरोग्य केंद्र अशी काढण्यात आली। यावेळी विविध आरोग्यविषयक घोषणा देण्यात आल्या। सदर प्रसंगी सरपंच शांताबाई निविलकर, माजी उपसरपंच उमेश मोरे, प्राथमिक आरोग्य केंद्र वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अनिल काकड, डॉक्टर सीमा सकपाळ, केंद्रप्रमुख सुदाम राणे, मुख्याध्यापक संजय जैतपाळ, प्रल्हाद चिविलकर, आरोग्य सहाय्यक भागुराम महाडिक, आरोग्य सहायिका भाग्यश्री महाडिक, कर्मचारी संजय झाडे, रोहित फुलारे तसेच शाळेतील मुख्याध्यापक, कर्मचारी, ग्रामस्थ व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर आणि ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते। शाळेतील विद्यार्थ्यांना आरोग्यविषयक माहिती देण्यात विविध प्रकारच्या उदाहरणांसोबत अशी ही माहिती देण्यात आली। सदर प्रसंगी मुख्याध्यापक संजय जैतपाळ यांनी मनोगत व्यक्त करताना शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक आरोग्य चांगले ठेवा। समाजात ढोंगी लोक म्हणजे अध्यात्म नाही, ते स्वतःच्या फायद्यासाठी तुमचा आमचा वापर करत असतात। अध्यात्म म्हणजे संतांनी आपल्याला दिलेले मनाचे श्लोक, अभंग याचा मनावर चांगला परिणाम होतो। हरिपाठातून नव्याने शक्ती वाढते। ही बुवाबाजी नाही तर खऱ्या अर्थाने अध्यात्म आहे। हवाबंद फूड खाण्यापेक्षा घरची चटणी भाकरी खा, आरोग्य निरोगी आणि सुदृढ राखा असे आवाहन त्यांनी यावेळी केले। कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी धनराज गोपाळ, तृप्ती भोईर, पोलादपूर। शारीरिक आरोग्य आणि मानसिक आरोग्य, काही लोक मस्त धष्टपुष्ट असतात, म्हणजे कधी कधी बातमी येते पेपरला की एका कबड्डीपटूने आत्महत्या केली। त्याचं कबड्डीपटू म्हणून त्याचं शारीरिक आरोग्य चांगलं होतं, त्याचं मानसिक आरोग्य चांगलं नव्हतं। तर आपल्याला दोन्ही आरोग्य चांगले ठेवायचे आहेत, शारीरिक, मानसिक आणि जसं मगाशी सरांनी सांगितलं आध्यात्मिक। आता तुमच्या गावाला अध्यात्माचा मोठा वारसा आहे। जे समाजामध्ये ढोंगी लोक आहेत ते म्हणजे अध्यात्म नाही, हे लक्षात घ्या। ते त्यांच्या फायद्यासाठी तुमचा वापर करत असतात। अध्यात्म म्हणजे आपल्या संतांनी जी आपल्याला परंपरा सांगितलेली आहे, आपण जर मनाचे श्लोक म्हटलो तर त्याचा आपल्या मनावर चांगला परिणाम होतो। आपण अभंग म्हटलो तर त्याचा आपल्या मनावर चांगला परिणाम होतो। आणि हरिपाठ म्हणतात त्याच्यामधून सुद्धा मनाची शक्ती वाढते। तर त्याच्यामध्ये बुवाबाजी नाही आहे, ते आपलं खऱ्या अर्थाने काय आहे, अध्यात्म आहे, आपला सांस्कृतिक वारसा आहे। तर आज आपण सगळ्यांनी अशी प्रतिज्ञा करूया किंवा निश्चय करूया की 5 रुपयामध्ये जे हवाबंद तुम्हाला मिळत आहेत वेफर्स आणि बालाजीच्या कंपन्या वाढतायत, जे 2 रुपयाचा बटाटा तो 50 रुपयाचा बनवतो। तर हवाबंद असं फूड राहू शकत नाही डॉक्टर, बरोबर की नाही? की असं काही प्रिझर्व नाही आहे। तर आपण असं बाहेरचं काही खायचं नाही, आपल्या घरचं खायचं। आपली घरची चटणी भाकरी आहे ना, ती फार पौष्टिक आहे आणि त्याच्यामध्ये आपल्या आईचं प्रेम आहे, माया आहे आणि ती आपल्या अंगी लागते। आम्ही बाहेर पडताना तोच नाश्ता करतो, कळलं? तर भाऊ, तू जरी जाडा दिसत असत तरी थोडी तब्येत